श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 11 जुलै, वार असणार आहे शनिवार आणि उद्या शनिवारी आली आहे भागवत एकादशी. त्यासोबतच या ज्येष्ठ महिन्यामध्ये 2 एकादशी आल्या आहेत. एक म्हणजे आज शुक्रवारच्या दिवशी स्मार्त योगिनी एकादशी आणि दुसरी म्हणजे शनिवारी भागवत एकादशी. तर हे भागवत एकादशीचं व्रत जर आपण केलं तर 80,000 ब्राह्मणांना अन्नदान केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. आपल्या हातून कळत किंवा नकळत झालेल्या चुका असतील किंवा जी पापकर्म आहेत तर ती नष्ट होतात. मानवी जीवनामध्ये यामुळे सुख, समृद्धी, ऐश्वर याची प्राप्ती होत असते. म्हणून बरेच जण हे भागवत एकादशीचं व्रत करत असतात. पण सलग 2 एकादशी आल्यामुळे बऱ्याच व्यक्तींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की एकादशीचं व्रत कोणतं करावं, शुक्रवारचं करावं की शनिवारचं करावं. तर जे स्मार्त योगिनी एकादशीचं व्रत आहे तर ते ऋषीमुनी करत असतात आणि आपण मनुष्यांनी भागवत एकादशीचं व्रत करायचं आहे. म्हणजे उद्या शनिवारच्या दिवशी येणारी भागवत एकादशी जी आहे तर त्या एकादशीचं व्रत आपण सर्वांनीच करायचं आहे. तर आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते आणि भगवान श्रीहरी विष्णूंना सर्वात अत्यंत प्रिय असणारी गोष्ट म्हणजे ती तुळस. आणि या एकादशीच्या दिवशी आपण जर काही तुळशी संबंधित उपाय केले, तुळशीची विशिष्ट अशी सेवा केली तर भगवान श्रीहरी विष्णू आपल्यावरती प्रसन्न होत असतात. आपली प्रत्येक इच्छा, मनोकामना ही नक्कीच पूर्ण होत असते. आपल्याला या एकादशीचं व्रत केल्यामुळं सर्व पापातून आपली मुक्तता होत असते. आणि म्हणूनच उद्या शनिवारी भागवत एकादशीच्या दिवशी हा जो दिवस आहे तर तो सर्वात मोठा दिवस असणार आहे. म्हणून आपल्याला तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे किंवा तुळशीला ही एक वस्तू व्हायची आहे. यामुळे आपला कितीही मोठा शत्रू असेल, यामुळे आपल्याला होणारा त्रास असेल, शत्रुबाधा असतील, घरामध्ये हिडापिडा असेल, दारिद्र्य असेल तर ते दूर होतील. घराची, पतीची रात्रंदिवस प्रगती होत राहील, भरभरून अशी प्रगती होईल. त्यामुळं आपल्याला हा उपाय कोणत्याही परिस्थितीमध्ये करायचा आहे. एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल, पण तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे किंवा तुळशीजवळ ही एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू आपल्याला तुळशीजवळ ठेवायची आहे याचीच संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे तुम्हाला याविषयीची जी संपूर्ण माहिती आहे तर ती मिळून जाणार आहे. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या एकादशीचं व्रत करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. आता अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला बघा 1 तुळशीपत्र आणि चिमूटभर हळद या 2 वस्तू टाकून या पाण्यानं स्वच्छ अशी अंघोळ करायची आहे. आपली नित्य देवपूजा करायला घ्यायची आहे. आता प्रत्येकाच्याच देवघरामध्ये बघा भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असते किंवा बाळकृष्णाची मूर्ती असते. तर त्या मूर्तीवरती आपल्याला बघा काय करायचं आहे, एका पेल्यामध्ये, एका पात्रामध्ये आपल्याला थोडंसं निरसं कच्चं दूध घ्यायचं आहे. त्यामध्ये तुळशीच्या मंजिरी ज्या असतात बघा तर त्या थोड्याशा टाकायच्या आहेत आणि या दुधानं भगवान श्रीहरी विष्णूंचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. असा अभिषेक करण्याला या दिवशी खूप विशेष असं महत्त्व दिलं गेलं आहे आणि म्हणूनच आपण हा अभिषेक उद्या भागवत एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. नंतरनं स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि एक पिवळं कापड अंथरून त्याच्यावरती ठेवायचे आहे. पिवळ्या रंगाची वस्त्र आणि फुलं, त्यासोबतच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. धूपदीप अगरबत्ती लावायची आहे आणि अशा पद्धतीनं आपली देवपूजा जी आहे तर ते आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे.
आता हा जो उपाय आहे तर तो आपण एकतर सकाळच्या वेळी करायचा आहे किंवा संध्याकाळच्या वेळी करायचा आहे. जेव्हा पण तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळी करायचा आहे. जर शक्य असेल तर तुम्ही हा उपाय सकाळी 10 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे आणि संध्याकाळी जर करणार असाल तर सायंकाळी 6 नंतरनं आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला कणकेचे 11 दिवे करून घ्यायचे आहेत. तर थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, म्हणजे हे दिवे पिवळे होतील. कारण की पिवळा रंग हा भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. म्हणून आपल्याला हे कणकेचे जे दिवे आहेत तर ते पिवळे बनवून घ्यायचे आहेत. म्हणून आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. आता या दिवशी बघा तुळशीला स्पर्श केला जात नाही, त्यामुळे तुळशीच्या कुंडीमध्ये पडलेलं जर तुळशीपत्र असेल तर ते तुळशीपत्र तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. पण आपल्याला तुळशीला स्पर्श करून तुळशीचं जे पत्र आहे तर ते अजिबात तोडायचं नाही. कारण की या दिवशीसुद्धा तुळशीचं व्रत असतं, यामुळे तुळशीला आपण कधीही स्पर्श करायचा नसतो. यानंतरनं आपल्याला हे दिवे बनवून झाल्यानंतरनं बघा 11 दिवे या कणकेचे बनवून घ्यायचे आहेत. 11 दिवे बनवून घेतल्यानंतरनं त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि 11 कापसाच्या लांब वाती आपल्याला घ्यायच्या आहेत. तर त्या वाती ज्या आहेत तर त्या कुंकानं आणि हळदीनं लाल पिवळ्या करून घ्यायच्या आहेत, लाल पिवळ्या रंगाच्या, आणि नंतरनं या शुद्ध गाईच्या तुपामध्ये बुडवून या दिव्यांमध्ये घालून घ्यायच्या आहेत. हे 11 दिवे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. ताटामध्ये काढल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे, अगरबत्ती घ्यायची आहे, हळदी कुंकू, अक्षदा, त्यासोबतच फुलं असतील तर फुलं घ्यायची आहेत आणि तुळशीजवळ जायचं आहे. तुळशीजवळ गेल्यानंतरनं आपल्याला लांबूनच तुळशीला हळदी कुंकू, अक्षदा वाहायच्या आहेत. नित्यनेमानं आपण जो दिवा प्रज्वलित करतो तर तो दिवासुद्धा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे. यानंतरनं हे दिवे आपल्याला तुळशीजवळ घेऊन गेल्यानंतरनं तिथे प्रज्वलित करायचे आहेत. प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला तिथे एक पाट ठेवायचा आहे. त्या पाटावरती आपल्याला एक हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या पाटावरती आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि नंतरनं हे जे दिवे आहेत तर ते त्या स्वस्तिकावरती आपल्याला ठेवून प्रज्वलित करायचे आहेत. आता तिथेच बसून आपल्याला तुळशीची कथा जी असते तर ती वाचायची आहे. अतिशय सुंदर अशी कथा आहे, तुम्ही नक्की याचं वाचन करा किंवा श्रवण करा. ही जी कथा आहे तर ती वृंदा नावाच्या राणीशी संबंधित आहे आणि त्या राणीमुळंच तिच्या नवऱ्याला बघा दीर्घायुष्य लाभलेलं असतं. आणि अशी सुंदर कथा तुम्हाला गुगलवरती सहज मिळून जाईल बघा. तुम्ही याचं श्रवण करा किंवा वाचा. त्यानंतरनं तुम्हाला तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला सातत्यानं जप करायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतरनं बघा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. एक वेळेस त्याची फलश्रुतीसुद्धा आपल्याला श्रवण करायची आहे किंवा पठण करायचे आहे. तर ही जी सेवा आहे तर ती अत्यंत प्रभावी मानली जाते या भागवत एकादशीच्या दिवशी करण्याला. आता हे जर दिवे तुम्ही सकाळी प्रज्वलित केले तर दिवसभर तिथेच ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारच्या दिवशी आपल्याला हे दिवे एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत, म्हणजे ठेवायचे आहेत. जर तुमच्या घराच्या आसपास पिंपळाचं झाडं असेल तर आवर्जून तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवा किंवा मग इतर कोणत्याही झाडाखाली नेऊन ठेवले तरीही चालतील. तर अशा पद्धतीनं हा जो एक उपाय आहे 11 दिव्यांचा तर अतिशय प्रभावी उपाय आहे. यामुळं आपल्या घरामध्ये कितीही आपण कष्ट करतो, मेहनत करतो, जर त्याचं फळ मिळत नसेल तर त्याचं फळ मिळतं. आपल्या घराची, पतीची रात्रंदिवस प्रगती होत राहते. तर हा उपाय आपण का करायचा, तर आपल्या घरातील सर्व बाधा, अडचणी, आपल्या घरामध्ये दारिद्र्य असेल, आपण किती पण काबाड कष्ट करतो, मेहनत करतो प्रामाणिकपणे, तरी देखील त्याचं योग्य ते फळ आपल्याला प्राप्त होत नाही. आपल्या घरामध्ये सतत कटकटी आहेत, वादविवाद आहेत, आपल्याला बाहेरील शत्रूंची काही बाधा असेल, तर या सर्व अडचणी दूर करण्यासाठी, आपल्या मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो आपण या दिवशी आवर्जून करायचा आहे.
अशी मान्यता आहे बघा धार्मिक, की या दिवशी जर आपण तुळशी संबंधित काही उपाय केले, तुळशीची जर सेवा केली, तर आपल्या घरामध्ये असणारं दारिद्र्य हे नक्कीच दूर होतं. कारण की माता तुळशी जी आहे तर त्यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते. आणि ज्यावेळी आपण अशी तुळशीची सेवा करतो खास तिथींना, त्यावेळी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते, आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये वास करत असते. माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं. त्यामुळे आपण उद्या शनिवारी भागवत एकादशीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये उपवास नाही केला तरीही असे 11 दिवे तुम्हाला तुळशीजवळ प्रज्वलित आवर्जून करायचे आहेत. याचं 100% फळ हे तुम्हाला नक्कीच प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपण कोणताही उपाय असेल अगदी श्रद्धेनं मनोभावे केला तर त्याचं फळ हे आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला कष्ट आणि मेहनत हे तर करायचेच आहेत. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येकाला कष्ट आणि मेहनत ही तर करावीच लागते. पण त्या कष्टाला, आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची, भाग्याची, दैवी शक्तीची साथ मिळावी म्हणून त्यासाठी असे छोटे मोठे उपाय अशा खास तिथींना जर केले तर ते नक्कीच प्रभावशाली ठरू शकतात. म्हणून प्रत्येकानं आवर्जून हा एक उपाय अत्यंत साधा सोपा आहे, यासाठी जास्त काही लागणार नाही. त्यामुळं तुम्ही हा उपाय नक्की करा, याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल.